हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रायगड लोकसभा मतदारसंघातील 16 उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद, आता 23 मेची उत्सुकता। रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉक्टर अशोक बोल्दे। देशभरात मतदानाचा उत्साह, खोपी येथे किराणा दुकानातून देशी विदेशी मद्यसाठा जप्त आणि श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी, देशभर दुखवटा। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 16 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंदिस्त झालं। आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदारांनी शांततेत मतदान केलं। मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती। मतदान सुरू झाल्यावर आमडस, कुरबळजावळी, भोसते आणि कोरेगाव या 4 मतदान केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळ खोळंबली होती। मात्र बंद पडलेली मतदान यंत्र तात्काळ बदलल्याने या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली। सकाळच्या वेळेत मतदान केंद्रांवर महिलांची गर्दी दिसून आली। दुपारच्या वेळेत वातावरणातील उष्मा कमालीचा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट निर्माण झाला होता। मात्र सायंकाळी 4च्या नंतर मतदान केंद्र पुन्हा एकदा गजबजून गेली। 6 वाजेपर्यंत 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉक्टर अशोक बोल्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर यांच्या निलंबनानंतर या पदाचा भार डॉक्टर संगमित्रा फुले यांच्याकडे देण्यात आला होता। या पदावर आता डॉक्टर अशोक बोल्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर संगमित्रा फुले रजेवर असल्याने त्यांचा अधिभार कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संभाजी गरुड यांच्याकडे सोपवण्यात आला। डॉक्टर बोल्दे यांची निवड शासनाकडून करण्यात आली आहे। यापूर्वी त्यांनी भिंगोली, बीड, सांगली येथे कामकाज पाहिलंय। यापूर्वी त्यांची एमपीएससी नंतर प्रथम लांजा तालुक्यात नियुक्ती झाली होती। तिथे 2 महिने काम पाहिलं। देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 114 जागांकरता आज मतदान झालं। यामध्ये राज्यातील 14 जागांवरती मतदान पार पडलं। रत्नागिरी, बारामती, नगर, सातारा, पुणे या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या। दरम्यान गुजरातमधील 26 आणि केरळमधील 20 जागांवरती देखील मतदान पार पडलं। तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाकरिता देशातील मतदारांमध्ये देखील उत्साह दिसून आला। आसाम, केरळ, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल या ठिकाणी सकाळपासूनच आपला हक्क बजावण्यासाठी मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसत होतं। दरम्यान सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली होती। खेड-खोपी मार्गावरील धामणन फाटा येथे किराणा मालाच्या दुकानावर धाड टाकून पोलिसांनी अवैध देशी विदेशी मद्यसाठा जप्त केला। खेड पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यात अवैधरित्या मद्य विकलं जात असल्याचं स्पष्ट झालंय। खेड-खोपी मार्गावरील धामणन फाटा येथे मोहन रेडीज यांच्या मालकीचं किराणा मालाचं दुकान आहे। या दुकानात देशी विदेशी मद्य विक्री केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार खेड पोलीस स्थानकच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव जाधव यांच्या पथकाने दुपारी 3च्या सुमारास धाड टाकली। या धाडी दरम्यान रेडीज यांच्या दुकानात 4852 रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा आढळून आला। खेड पोलिसांनी या प्रकरणी रेडीज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। आत्मघातकी बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांवर श्रीलंकेत आज सामूहिक दफनविधी करण्यात आला। श्रीलंकेला हादरून सोडणाऱ्या रविवारच्या आत्मघातकी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 310 झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। देशभरात 3 मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात आणीबाणी देखील लागू करण्यात आली आहे। नॅशनल ताहिद जमात या स्थानिक कट्टरवादी इस्लामिक गटाने हे स्फोट घडवल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 40 संशयितांना ताब्यात घेण्यात यश आलंय। हल्ल्यातील मृत आणि जखमींच्या सन्मानार्थ श्रीलंकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवत लोकांनी मान वाकवून मौन पाळण्यात आलं। वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत सेवा मिळावी यासाठी महावितरणनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। यानुसार वीज यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती आणि उपकेंद्र रोहित्रांची निगा राखण्याची जबाबदारी खासगी ठेकेदारांना देण्याचा निर्णय घेतलाय। वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत सेवा मिळावी यासाठी महावितरण सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे। महावितरणचे अधिकारी सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करतायत। मात्र वीज देयकाच्या वसुलीसारखी आणखी अनेक महत्त्वाची कामं असल्याने महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांना अखंडित आणि सुरळीत सेवा देताना काही अडचणी निर्माण होतात। या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणने खासगी ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतलाय। कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळील भोसते गावाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला। ट्रकमन राजेंद्र चाळके यांना गस्ती दरम्यान हा मृतदेह आढळून आला।
चाळके यांनी याबाबत खेड स्थानक प्रमुखांना माहिती दिल्यानंतर स्थानक प्रमुख यांनी खेड पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला। रेल्वे रुळावर छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न खेड पोलीस करत आहेत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रायगड लोकसभा मतदारसंघातील 16 उमेदवारांचं भवितव्य यंत्रबंद, आता 23 मेची उत्सुकता। रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉक्टर अशोक बोल्दे। देशभरात मतदानाचा उत्साह। खोपी येथे किराणा दुकानातून देशी विदेशी मद्यसाठा जप्त आणि श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी, देशभर दुखवटा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।